इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. की सर्वप्रथम मी सोलापूरचे महापौर कोंडाल साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी 2 एकर जो मंजूर केला ठराव. कारण स्मशानभूमी होणं गरजेचं आहे आणि कार्यान्वित होणं गरजेचं आहे. कोणत्या संस्थेला देतं याला महत्त्व नाही. ठीक आहे, त्या संस्थेला देत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण हे समाजातील दोन्ही मोठी संस्था आहेत. सिद्धेश्वर देवस्थान आहे, कोटी महाराजांची संस्था आहे. तर हे होत असताना ज्या शिवानंद पाटील यांनी जो हा गोंधळ घातलेला आहे, मी शिवानंद पाटलांचा जो महाराजांना जो दिशाभूल करत आहे, वडगीचे जे विश्वस्त आहेत, वडगीच्या संस्थेवर आहेत, परंतु 2021 मध्ये जेव्हा उपमहापौर राजेश काळे होते, मला वाटतं महापौर येनमताई होते, त्यावेळेस मजरेवाडी येथील एक चौक आहे, जिल्हा परिषद चौक, त्या ठिकाणी चन्नवीर शिवाचार्य महाराजांचं 20वं स्थान आहे. ते स्थान सदैव वादग्रस्त आहे. तिथं आम्ही स्थापन केलेला आहे. तो एक ऐतिहासिक स्थान आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात तिथं मोठे कार्यक्रम होतात कोटी महाराजांचे. मग त्याचा नामकरणाचा प्रस्ताव मी उपमहापौर असताना राजेश काळेंना विनंती केली होती की हा एक लिंगायत समाजातील महत्त्वाचा विषय आहे. हा मजरेवाडी भागातील सर्व तमाम जनतेची भावना आहे की बाबा ह्या चौकास चन्नवीर शिवाचार्य महाराज 20वा चौक अशी नामकरण करण्यात आले. तशा पद्धतीचा ठराव त्यांनी बोर्डात घेतला. बोर्डात घेतल्यानंतर बोर्ड ज्या दिवशी चालू होतं त्या दिवशी यांचा फोन आला की ते प्रस्ताव शिवानंद पाटील त्या तत्कालीन त्यावेळचे सभागृह नेते होते, ते देशमुख गटाचे होते, त्यातला नगरसेवक देशमुख गटाचा. हा एवढा चांगला प्रस्ताव मठाचं नाव देण्याचा विषय आलेला असताना त्यावेळेस त्याने हा विषय बारगळला. का बारगळला? कोण तुम्हाला दबाव आणलं? ह्या विषय करण्यामध्ये तुम्हाला काय अडचण होती? मग तुम्ही एका मठाचा द्रोही आहात. तुम्ही आज मठाला महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा स्मशानभूमीचा खेळ खेळताय. तुम्ही त्या मठाचं नाव देण्यासाठी तुम्ही विरोध केलेला आहात. काय केलेला? बरं तुम्ही केले नसेल, तुम्हाला कोणाचा आमदाराचा फोन होता का आमदार पुत्राचा फोन होता का त्यात कोण नगरसेवकचा होता? याचं उत्तर देणं आता शिवानंद पाटलाला भाग पडणं गरजेचं आहे. का तर तुमची भूमिका एकीकडे मठाच्या बाबतीत विरोधाची राहणे आणि एकीकडे मठाला दाखवणे की मी तुमचं प्रेमी आहे, मठावर अन्याय होत आहे, महाराजांचा अपमान. ते जगद्गुरू आहेत, काशी जगद्गुरू. ते आता भटगी महाराज राहिले नाही, काशी जगद्गुरू आहेत. आता त्यांना एवढ्या विषयात ओढून त्यांना छोटं करणं हे कितपत योग्य आहे? आणि या भांडणामध्ये मंदिर सिद्धेश्वर भक्त आणि भटगी भक्त त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे का? काय चाललंय? म्हणून त्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे की 2 देशमुखांनी कालचंही माझे सुभाष बापू देशमुखांनी सुद्धा काल याच्यावर भरपूर काही लिंगायत समाजाची सहानुभूती करण्यासाठी बोलले. मी देशमुखांना एवढंच विचारते की आपण दक्षिण सोलापूरचे आमदार आहात, किती लिंगायत स्मशानभूमीला तुम्ही आतापर्यंत बजेट दिलेला आहे? तुम्हाला किती लिंगायत स्मशानभूमी माहिती आहे का? ते जाऊ द्या. मजरेवाडी येथे लिंगायत स्मशानभूमी नव्हते, त्यावेळेस रस्त्यावर हे जाळे जात होते, मजरेवाडी विमानतळाच्या समोरून. त्यावेळेस तुम्ही कुठे होता? वरती मजरेवाडी स्मशानभूमी आज कार्यान्वित झालेले आहे, महापालिका देखभाल करते. त्या ठिकाणी आजताकडे ह्या देशमुखाने एक दमडी दिलेली आहे, तरी तू बघितलं नाहीये. म्हणजे तुम्हाला माहीत कशाला ह्याचा गोष्टीचं भांडवल करता? एक तांत्रिक चूक असू दे, महापालिका तो तुमचे इंटरनल विषय आहे. मला म्हणायचं की कोठे देशमुख वाद हा असू दे, कारण या दोन्ही देशमुखांच्या वादात मागच्या 5 वर्षात सोलापूरचं फार वाटोळं केलं. मला असं वाटू लागले आता दोघं एकत्रित दिन वाटोळं करायचं ठरवले काय? कारण तुम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे, सत्ता दिलेला आहे, मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात बजेट देत आहे. राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा मी मोठा तो मोठ्या ह्याच्यामध्ये सोलापूरकरांचं नुकसान होत आहे. तसं असेल तर संपूर्ण सोलापुरातील जेवढे स्मशानभूमी आहेत सगळ्यांचं एक ऑडिट करा. प्रत्येक स्मशानभूमीला गरज आहे. मग उद्या तुम्ही प्रत्येक समाजाला देणार आहे का देखभालीसाठी? उद्या सगळे येतील, आम्हाला जे आमच्या समाज आम्ही देखभाल करतो. महापालिका काय करते? महापालिकेला एवढी भीतीची वेळ आली का देखभालीसाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी? मग आता जेवढे स्मशानभूमी आहेत प्रत्येक महापालिकेच देखभाल करतोय सध्या. प्रिसिजन सारखे मोठमोठे इंडस्ट्रीज आले होते, मोदी सारखं विकास केले, तसे हजारो इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला द्यायला विकास करायला. कुठेतरी हा विषय थांबवला पाहिजे. समाज म्हणून कोणी भांडवल करू नये किंवा त्याचा आम्हाला दोन्ही संस्था हे आदरणीय आहे, त्यांना उगाच विनाकारण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये तिघांच्या भांडणामध्ये त्या महापालिकेला बदनाम करणे, संस्थेला बदनाम करणे आणि समाजाला जग बरबडणे हे चुकीचं आहे. ते जर म्हणत असेल त्यांच्याकडे आम्ही एकनाथ शिंदे सरकडे जाऊ, कोर्टात जाऊ, म्हणजे जो विषय झालाय त्याला थांबवायचा, कोर्ट कचेरी करत असायचं काय?
मग आम्ही असं ठरवलं की तर लिंगायत समाजातील सर्वच लोक आम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आम्ही तक्रार नव्हतो तुमच्या की लोकांनी एवढा मोठा जनादेश तुम्हाला दिलेला आहे तरी काय चालेल तुमचं. त्यासाठी आजचं एक जनभावना काय आहे हे आमचं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये समाजाला कोणी केलंय त्यांना शिरे जाऊ द्या घेऊ द्या, परंतु तिथं स्मशानभूमी कार्यान्वित होणे, तिथं अंत्यसंस्कार चालू होणे हे प्रथम कार्य आहे. हे महापालिकेने तात्काळ ह्या भानगडीत न पडता ती सुरुवात करेल हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. शिवमचा काय